पाथर्डीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। व्हिडिओ सविस्तर पाहण्या अगोदर हा व्हिडिओ आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा। पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फट्यावरील धोकादायक वळणावर टेम्पो आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे तर 8 जण गंभीर जखमी आहेत। नारायण निकम असे मृत व्यक्तीचे नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बीडवरून पाथर्डीकडे येणारी स्कॉर्पिओ व पाथर्डीवरून बीडच्या दिशेने जाणारा टेम्पो यांची सोमवारी दुपारी 2:30च्या सुमारास फुंदे टाकळी फट्यावर समोरासमोर धडक झाली। यामध्ये नारायण निकम यांना जबर मार लागला होता। त्यांना प्रथम पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्यानंतर नगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते। त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। स्कॉर्पिओमधील सर्व प्रवासी नाशिकला देवदर्शनासाठी निघाले होते। त्याच वेळी हा धक्कादायक अपघात घडला।